अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 13 श्री गणेशाय नमः। शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे तैसे उत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्याय वाढले। द्वादश अध्यायाच्या अंती श्रीपाठ भजी बाळाप्पा प्रती कपट युक्तीने फसून पाहती परी झाले व्यर्थसी। स्वयंपाक आधी करायसी लज्जा वाटे त्यांसी त्यात एक समयसी काय बोलले समर्थ। निर्लज्जासी सान्य गुरु असे जाण निरंतरू ऐसे बोला सद्गुरु। बाळाप्पा म्हणे समजला सेवेकरा माझी वरिष्ठ सुंदराबाई होते तेथे तिने सेवेकरासी नित्य त्रास द्यावा व्यर्थसी। नाना प्रकारे बोलूनी करी सर्वांचा अपमान परी बाळाप्पा वरी पूर्ण विश्वास होता तेचा। परी कोणी एके दिवशी मध्यरात्री समयसी लघु शंका लागली स्वामीसी। बाळाप्पा उठवले त्यापासून बाळाप्पासी त्रास दे दिशी गाणे सांगता समर्थासी। बाई ती शब्द तांडिती अक्कलकोटी श्री समर्थ प्रथम त्यांच्या घरी येतो तो चोळप्पा विकांत स्वामी भक्त झाला। एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत त्याचे द्रव्यासी बहत असे सांप्र लागला। दिवाळीचा सण येता राजमंदिरामादी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले। कोण्या भक्त समर्थासी अर्पिला होता चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा। राणीच्या मनात विचार येतात वृत सुंदराबाईने बोलून चंद्रहार द्यावा की। सुंदराबाई बोलती तो हाय चोळप्पा जवळी ऐसे एकता त्या काळी जमदार पाठविला। गंगूलाल जमादार चोळप्पा जवळी तो स्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार राणी साहेब मागती। चोळप्पा बोले त्यासी हर नाही अम्मा पासी बाळाप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की। ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळाप्पा जवळी येऊन स्वर हार मागू लागला। बाळाप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोळप्पा त्यावर सत्ता असे सर्वस्व। ऐसे ऐकून बोलते जमदार पुसे चोळप्पा कारणे जबाब दिला चोळप्पाने बाळाप्पा देई तरी घेईच। ऐसे भाषण ऐकून जमदार परतून गुप्त मंदिरात येऊन वर्तमान सर्व सांगी। चोळप्पाची ऐकून कृती राग आला राणीप्रती सुंदराबाईने तेही गोष्ट तयाविरुद्ध सांगितल्या। कारभार चोळप्पा करी तो होता अजवरी तो काढून त्यासी दुरी करावे राणी म्हणीत असे। ऐसे एकैकुसरी काय झाले नव्वल परी बसली समर्थांची सवारी भक्त मंडळी वेष्टीत। एक वस्त्र त्यावेळी पडले होते श्रीजवळी त्यासी करुणी झोळी समर्थ करून घेतली। उल्लेख शब्द उच्चारिती म्हणती भिक्षा द्या अम्मासी त्यावेळी सर्वांना आश्चर्य वाटले। झोळी घेतली समर्थी काय असे उनी तेथे जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली। कोणी एक कोणी दोन रुपये टाकिता आणून न लागला एक क्षण शंभरावर गंती झाली। झोळी एक कोणी दोन रुपये टाकिता आणून न लागला एक क्षण शंभरावर गंती झाली। झोळी घेऊ चोळप्पा देऊन समर्थ बोलले काय वचन चोळप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे। पाहुणी द्रव्यासी अंध झाला तयासी परिणामला मानसी श्रीचरण अंतरले। चोळप्पाला दूर केले बाईसी बरे वाटले ऐसे काही दिवस गेले बाळाप्पा सेवा करताई। कोणी एक अवसरी सुंदराबाई बाळाप्पावरी रागवणी दुष्टंतरी तांडण करी बहुसाळ। ते ऐकून बाळाप्पासी दुःख झाला मानसी सोडून स्वामी चरणासी म्हणती जावे येथून। आज्ञा समर्थासी घेऊन म्हणती जावे येथून याकरिती दुसरी दिनी समर्थाजवळी पातळले। तेव्हा एक सेवेकऱ्यासी बोलले काय समर्थ बाळाप्पा दर्शनात येत त्याची आसन दाखावे। तेव्हा एक सेवेकऱ्यासी बोलले काय समर्थ बाळाप्पा दर्शना येत त्याची आसन दाखावे। बाळाप्पा येतच त्या स्नानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपण मिळेना कोठे मांडावे आसन
विचार पडला त्या लागून, तोच रात्री स्वप्न बाळाप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर, तेथे जाऊन त्वर आसन त्यांनी सोडले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळा दर्शना येत. हिशोब ठेवा जपाचा, काढून दिले बाळप्पासी. आनंद झाला बाईसी, बरोबर ती कोणासी माननासी झाली. सुंदराबाईसी करावे दूर, समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करुणी दाविती. परिराणीसी प्रीती बाईवरी बहत होती, ह्या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी, त्याची हुकूम झालीच त्वरी बाईसी दूर करावे. परिराणीस बिहून तैसे न केले त्यांनी, समर्थ दर्शना एकदिनी कारभारी पातळले. तायसी बोलून समर्थ कैसा करिता कारभार, ऐसा ऐकून उत्तर बर्वे म्हणी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविला फौजदारासी, कैद करुनी बाईसी आणव म्हणती स्तर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलती, कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईचा. स्वामीच्या सेवेकरिता सरकार तत्वता पंचनेमू व्यवस्था केले असे नुकतराय. मग सेवा करायसी घेऊन गेले बाळप्पासी, म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकार तुनी. बाळप्पा बोलले त्यासी, द्रव्याशी नाही अम्मासी, आम्ही निलोप मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण, एका भक्तास सांगून करील श्रीने उद्योपन. हिशोब जपाचा घेतला बाळप्पाची चाकरी, एक तप सरासरी केले उत्तम प्रकारी. समर्थ त्या प्रिय झाले, दृढ निश्चय आणि भक्ती, तैसी सद्गुरु चरणी असती, तेने येते मोक्ष हाती. अन्य साधावे व्यर्थीसी, उगीच करीती दाबिक भक्ती, त्यावरी स्वामी कृपा न करीती, सद्भावे जे नमस्कारिती. त्यावरी होती कृपाळू अक्कलकोट निवासिया, जे ज्यासी स्वामी राया, रात्रंदिन तुझी पाया. विष्णू शंकर वंदिती, इति श्री स्वामी चरित्रम सारामृतम. नाना प्रकृती कथा समदम, सदा भक्त परिसोत. त्रयोदशमाध्याय गोढा. इति श्री स्वामीचरित्र सारामृत त्रयोदशमाध्याय. श्री स्वामी चरणमस्तु. शुभवतु. श्री स्वामी समर्थ.